देव माणूसचा खेळ आता पुन्हा सुरू होणार आहे. आता या मधल्या अध्यायात काय काय घडणार आहे हे खरं तर ट्रेलर पाहूनच असं झालं की आता काय काय होणार आहे. आणि किरण गायकवाड इज हिअर आणि साताऱ्यात मी त्याला गाठलेलं आहे थेट. सो किरण, क्या बात आहे. म्हणजे देव माणूसची वाट सगळेच बघत असतात. फायनली हा पार्ट पण आलेला आहे. हो, मी पण वाट बघत होतो याची. तुझे फॅन्स विचारत असतील हो. पुन्हा कधी येणार काय? जो काय कॉमेंटचा वर्षाव पडला होता का पहिला जेव्हा टीझर आउट झालं तेव्हा त्याच्यावर चेहरा कोणाचाच दिसला नाही, एक आकृती होती फक्त बॅकशॉटने त्याच्या. आणि मग तो येतोय पुन्हा एवढंच होतं. मग तो किरण गायकवाडच आहे का, प्लीज तोच असावा. आणि हे सगळं वगैरे सगळं मलाही इतकं असं भरून आलं होतं की अरे हे किती प्रेम करतायत लोक माझ्यावर. किंवा देव माणूस 2ला जेव्हा त्याची फाशी झाली, त्याला शिक्षा सुनावली गेली, तेव्हाही लोक का रडले असतील त्याच्यासाठी. तर ही एक वृत्ती आहे जी घाणेरडी आहे, जो मी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि ती पोचली चांगल्या प्रकारे असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की सिरियलपर्यंत जेव्हा आमच्या काही पत्रकार येऊन पोचले नव्हते माझ्यापर्यंत, आज खूप पत्रकार आलेत आणि त्या देव माणसाला पकडलं त्या सगळ्यांनी मिळून आणि खूप प्रश्न विचारत आहेत. एक्झॅक्टली. मला ना ते मिस करणार होतो मी. जर माझी पोस्ट जर तुम्ही बघितली, त्याला फाशी झाली आणि त्याच्यावरती मी एक पोस्ट लिहिली होती की मिस करतो यासाठी की देव माणसासाठी मला परत कॉल टाईम नाही येणार, जो रोज सकाळी यायचा आणि ते खूप भारी असायचं की चला आता शूटला जातो आहे आपण. देव माणसासाठी नाही येणार परत, असं मला झालं. आणि नशिबाने 360 कल्टी मारली आणि देव माणूस मधला अध्याय सुरू झाला आहे की पहिला भाग, दुसरा भाग झाला, त्याचा आता तिसरा भाग जो मधल्या अध्यायामध्ये होतोय ते खूप भारी आहे माझ्यासाठी. आणि इथे आपण आज जमलोय, हे काय मस्त टेलर शॉप आहे तुझं, छान. आता तू टेलर बनून समोर आलेला आहेस, टेलर बनून आता गंडवणार आहेस सगळ्यांना. सो काय म्हणजे टेलरिंगचे काही धडे घेतलेस की नाही? धडे नाही घेतले खरं तर. म्हणजे प्रमोच्या दिवशी मी हीच मशीन होती, इथे मी बसलो होतो आणि त्या दिवशी मला सांगितलं की हे सुईमध्ये असं धागा टाकायचा आणि मी त्या मनाने जरा रिसिव्हर बरा असल्यामुळे माझा पटकन पिकअप केलं मी आणि इथे शिवायला लागलो. आणि त्याच दिवशी मी माझी पॅन्ट, म्हटलं आपलीच आहे ना, ठीक आहे आपणच फाडूयात, तर माझी पॅन्ट गुडघ्यापासून फाडली आणि त्याचा 3/4 मी माझा शिवला आणि तो चांगला झाला. चला म्हणजे मिळवलं असा मला असं वाटतं मी काहीतरी त्याच्यामध्ये. यात बोगसगिरी नाही, यात बोगसगिरी नाही आहे. हे तरी जेन्युइनली मी करू शकतो खूप चांगलं, हे मला कळालं आहे. नक्कीच. पण तो डॉक्टर जो होता तो तर म्हणजे डेंजरच होता. आता टेलर कसा असणार? त्याचे प्रोमोमध्ये तुम्हाला काही किस्से कळालेत. तो गोपाळ आहे आणि गोपाळ यावेळी काय करतोय, तो इथे का आला आहे हे तुम्हाला प्रोमोमधून कळालं. एक ट्रेलर आउट झालं आता झीचं, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट गोष्टीची सारांश बऱ्यापैकी तुम्हाला पोचवला आहे तिथपर्यंत. वाराणसीच्या शूटचा अनुभव कसा? वाराणसी कमाल होतं माझ्यासाठी. वाराणसीने काय खूप आठवणी दिल्या आणि 84 घाट आहेत तिकडे आणि प्रत्येक घाटाची वेगळी खासियत आहे. आपलेही काही माणसं आहेत, त्यांचेही आहेत तिकडे घाट. ते मला बघून खूप भारी वाटलं कारण तिकडे हरिश्चंद्र घाट आहे आणि मनकर्णिका घाट, जिथली ज्वाला कधीच शमली नाही आहे, विझली. खूप वेगळे व्हायब्रेशन्स होते मला तिकडे. ॲक्च्युली पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स होते ते सगळे. किंवा त्या गंगेमध्ये तुमचे न्हावून तुम्ही जे काही पापपुण्याचा हिशोब करताय तोही मी केला आहे तिकडे. मी एकाच ठिकाणी जन्म झाल्यानंतर जे जावळ गाडलं जातं, मुंज केली जाते ते बघतोय. एकाच ठिकाणी मृत्यू झाल्यानंतरच्या परिवाराची जे हाल आहेत किंवा जे त्यांना निरोप द्यायला आले, जे मोक्ष द्यायला आलेत तिकडे, ते पाहतोय. त्या बायकाच्या दुःखावरचा उपाय म्हणून आम्ही एवढं मोठं दुकान काढलं. आता बायांना झंपर शिवायला लांब जायची गरजच नाही. आणि आता माझा मुलगा याचं काय करू मी? अहो हात बी लावत नाही बायकांना, लगेच माप घेतो तो. असं जगात कुठेतरी तुम्हाला उदाहरण दिसेल का? आहे की नाही? माझा खरा वारसदार आहे. आता तू बोल काहीतरी, बोल. खरं तर धन्यवाद बरं का, तुम्ही सगळे इथं जमलाय. मला लय भारी वाटतंय माझ्या दुकानाच्या ओपनिंगला. आज एका शब्दाला लगेच किंमत देऊन सई मॅडम तुम्ही इथं आला, लय भारी वाटतंय मला. नाहीतर आम्ही काय तुम्हाला टीव्हीवरच बघायचो, आज प्रत्यक्षात बघतो, भारी वाटतंय. तुमचं लग हाय आमच्या बरोबर, आमचं दुकान पण आता जोरात चालेल असं. खरं तर तुमच्याबद्दल सांगतो, आमचा आप्पा, खरं तर मी आप्पाने मला लहानपणी हाणलं होतं म्हणून मी घरातनं पळून गेलो होतो लांब. आणि घरापासून लांब गेल्यामुळे मला घरची माया कळली, प्रेम कळलं. आता परत आलो, आप्पाने मला जवळ केलं. आप्पा तुमचा आशीर्वाद असाच काय
तुझा बी आशीर्वाद राहू दे. मूर्त्या तुला काय माझा आभार मानायला जीभ ठरती वय तुझी. तुझं बी आभार आहे, तू हाय म्हणून मी हाय, नाही तर माझं काय आहे सांग बरं. सई मॅडम, खरंच थँक्यू बरं का तुम्ही इथं आलाय. आणि आता आजपासून आमचं दुकान ओपन झाले, त्यामुळे बायकांनो तुमचे कपडे बिपडे जे काय असतील तुम्ही शिवायला आणा बिंदास. या माप घेतो असं म्हणत मी तुमचं स्वागत करायला आहे इथं. हा आता एवढी मोठी नटी याच्याकडे जम्पर शिवणार म्हणल्यानंतर बाकीच्या नट्या बी येणारच की. हा आणि मग आमच्या गावातल्या लोकांची नुसती चंग आहे की नाही माझी मी. सई मॅडम तुम्हीच बोला जरा काहीतरी. नमस्कार. मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय, कारण मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आली आहे. मी महाराष्ट्रभर फिरलीये, देशात फिरलीये, देशाच्या बाहेर फिरलीये, पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतोय. आणि मला असं वाटतं की तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहात आणि तुम्ही इथे राहता कामा नये. तुम्ही मुंबईला चला, तिकडे एक शाखा उघडा, कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुमच्या टॅलेंटची खूप गरज आहे. कारण असा युनिक टॅलेंट कुठेच नाही पाहिलाय आम्ही. तर या तिकडे ब्रांच एक पाहिजे आम्हाला मुंबईत. आयो मुंबईला. हो, मी गॅरंटी देते तुमची पहिली क्लायंट मी असेल. आणि मी ही गॅरंटी देते की सिरियल मध्ये, वेब सिरीज मध्ये, सिनेमांमध्ये तुमचे कपडे दिसतील, तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅम्प वॉक करतील. माझी ही आयडिया खूप चांगली आहे, तर याच्यावरती नक्की विचार करा. आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन खूप भारी वाटतंय आणि तुमचा पाहुणचार बघून मी थक्क झालीये. आणि मी आजींची फॅन आहे. आजींची स्टाईल एकदम युनिक आहे तुमच्या ब्लाउजेस सारखी. आणि मला उत्सुकता आहे आज जाऊन बघायची की नक्की काय काय आहे, काय काय पॅटर्न्स आहेत. आणि आजचा ब्लाउज पण यांनी शिवलंय बरं का.